म्हणजे पहिले या ठिकाणी आमचं अन्नदान इथं होत नव्हतं. दर महिन्याला पंचमीला काही लोक गावामध्ये जेवायला जायचे, त्यांची व्यवस्था होत नव्हती, त्या ठिकाणी पाणी नव्हतं, पहिल्यासारखे नळ नव्हते. आणि त्यातून एक आम्हाला विचार आला. त्या विचारामध्ये खरोखर आमचे चपुरवार मामा तुकारामजी चपुरवार सुरू करा, त्या विभागाने आम्ही त्या ठिकाणी अन्नदान सुरू केलं. सुरुवातीला आम्ही फक्त या ठिकाणी 11 तांदूळ फक्त शिजवले होते. तेव्हापासून जे गती मिळाली ते आज पंचमीला या ठिकाणी 50 ते 60 हजाराचा या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम चालू असते वेळेस दादा आम्हाला दरवर्षी या ठिकाणी भेट देतात, आमची मागणी पूर्ण करतात. त्यामध्ये दादा आले एक वेळेस या ठिकाणी आणि पंचमी होती. लोक जेवायला बसायचे खाली, लोकांच्या पायाचा धोडा जायचा, स्वयंपाकाला घर नव्हतं, या ठिकाणी पत्र टाकून स्वयंपाक केला. त्यावेळेस दादाला म्हणून दादा लोक बघा कशी जेवायला बसायले, दादांचा धोडा चालला, आम्हाला इथं काहीतरी करून द्या. दादा म्हणले तुम्हाला काय करत नाही, तुम्हाला मी शब्द देतो करून देतो म्हणजे करून देतो. आणि खरंच एक आता साधुवार सर म्हणले प्रत्येक गोष्टीत हार आणि जीत होतच असते. दादाने आम्हाला शब्द दिला, त्यावेळेस दादाचं असं यावेळेस झालं होतं. पण दादाने जो शब्द दिला तो शब्द या मंदिरामध्ये या संस्थांमध्ये आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. मग त्या माध्यमातून दादाने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही साधू साहेबांकडे जा, त्यांच्या कानावर मी गोष्ट टाकलेली आहे. आणि खरोखरच त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला दादाच्या माध्यमातून 10 लाखाचं सभागृह दिलं. त्यामध्ये आज सर्व लोक व्यवस्थित जेवण करतात. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे असा आहे की गुरुबुद्धी स्वामी मंदिर तिकडे जाणारे लोक यात्रेला तिथं